अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरम्. आदौ वैभवतारकञ्च कथितं श्रीकृष्णगीतामृतं, हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरम्. 65 हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा स्वानुभवामृते रसयुते भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना चार हृदयस्थ परमात्म्याला वंदन. पंढरीनाथांना, ज्ञानदेव मुक्तामयी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सर्वांना वंदन. पंढरीनाथांना वंदन, गोपाळकृष्णाला वंदन. आणि आज आपण जे गंगा स्तोत्राचे 4च्या पुढचे श्लोक म्हणणार आहेत. आज कोण म्हणते बघा, सुरू करा. मी म्हणते ताई. हा, म्हणा म्हणा. पाचवा म्हणून ना. हा, 5वा 6वा म्हणा. 5वा 6वा. पतितोद्धारणी जाह्नवी गंगे, खंडित गिरीवर मंडित भंगे, भीष्म जननी खलु मुनिवर कन्ये, पतित निवारिणी त्रिभुवन धन्ये. कल्पलतामिव फलदालोके, प्रणमति यस्त्वान पतति शोके, पारावार विहारिणी गंगे, विबुधवद्रुकृत तरला पांगे. छान, चांगलं म्हणलं. धन्यवाद. काल आपण 14वा हे घेतला होता ना अध्याय. 15वा परवा ऐकला का तुम्ही? मी सांगितलेला त्या दासबोधाच्या याच्यातला अधिक महिन्यात नाही वाचलं, ऐकलं का? बरं, मग ठीक आहे, आज ते घेते. आम्ही ऐकलं ताई. हा, ज्यांनी ऐकलंय त्यांना तो कळला असेल. श्रीरामांचं द्वादशी व्रत म्हणजे अंबरीशाचं आपण ऐकलं, कालच ऐकलंय, पण एकदा सांगते सगळ्यांना. कुणी किती जणांनी नाही ऐकलेलं? आम्ही ऐकलं ताई. ऐकलंय? हा, हो, ऐकलं. खूप छान होतं. आम्ही तर दोघांनी ऐकलं. अच्छा अच्छा, बरं. मी पण ऐकलं. किती जणांनी ऐकलं नाहीये? मी नाही ऐकले. बर. आणि पण नाही ऐकलं. बर. आणि अनुराधाताई दिसत नाही आहेत. दोघी तिघींनी नाही ऐकलेलं. पण आता मी तो व्हिडिओ पाठवलेला आहे खरं दासबोधाचा, तो ऐकला तर होऊन जाईल तुमचं. थोडक्यात सांगते आता वाचलं तर, किंवा ठीक आहे वाच. हां, हा, थोडक्यात सांगते. जसं अंबरीशानं म्हणजे साधन द्वादशी का म्हणतात की दशमी, एकादशी आणि द्वादशी
हे 3 दिवसाचं व्रत असतं. दशमीपासून उपवास ठेवायचा असतो, दुपारपासून संध्याकाळपासून एकादशी पूर्ण, आणि द्वादशीला सूर्योदयाबरोबर त्याचे पारणा करायची असते. तर श्रीरामांनी तसंच साधन द्वादशी व्रत केलेलं होतं. आणि आता त्यांचा उद्या म्हणजे आज एकादशी आहे, तर उद्या सकाळी ते पारणं त्याचं करायचं होतं. तर होतं काय, बिभीषण सगळ्यांना माहिती आहे. तर बिभीषण संध्याकाळच्या वेळेला त्यांच्याकडे येतो आणि आल्यानंतर त्यांनी त्याचं सगळं मंगलकुशल विचारल्यानंतर बिभीषण म्हणतो की श्रीरामा, मला जे तुम्ही राज्य दिलेलं होतं, तर ते राज्य कुंभकर्णाची जी सून आहे आणि शतमुखी रावणाची कन्या आहे, तर तिनं काय केलं, तिच्या मुलाला डावलून तू मला राज्यावर बसवलंस, म्हणून माझ्यावर कुरघोडी केली, शतमुखी रावणानं माझ्यावर चाल केली आणि मला राज्यापासून पदच्युत केलं. असं सांगितल्यानंतर रामाला वाईट वाटतं. राम म्हणतो, माझं साधन द्वादशीचं व्रत संपायच्या अगोदर तुला मी हे राज्य मिळवून नाही दिलं तर बघ. आता बघा 12 तासाचा फक्त अवधी होता आणि तो ते द्वादशीचं व्रत संपवण्यापूर्वी शतमुखी रावणाला मारायचं, पुन्हा ते राज्य ह्याला द्यायचं, बिभीषणाला परत द्यायचं. शतमुखी रावण लांब असतो, लंकेत नसतो. मग आता यांनी काय केलं, मनात आलं की मी 12 तासाच्या आत हे सगळं तुला देऊन दिल्याशिवाय मग राहणार नाही, माझं द्वादशीचं व्रत पूर्ण होणार नाही, तेही करणं महत्त्वाचं. नुसतं त्याच्या मनात आलं की हनुमंत आलेला आहे तिथे, यस्य स्मरण मात्रेनं, आणि लगेच त्यांनी सगळ्यांना शतमुखी रावणाकडं मोठ्या सेनेसह गेलेले आहेत आणि रामानं त्याच्याशी निकराचं युद्ध सुरू केलं. पण त्यामध्ये राम काही यशस्वी झाला नाही. म्हणजे दुसरं एक अद्भुत म्हणून रामायण आहे, त्याचाही मी अभ्यास केला होता. त्याच्यात तर म्हणलं होतं की राम हा हे होतो, म्हणजे बेहोश होतो, बेशुद्ध होतो. आता इथं तो जिंकू शकत नाही. तेव्हा त्याला प्रश्न पडतो की असं का झालं. तेव्हा तिथे नारद येतात आणि म्हणतात की तुम्ही काय करा, हे तुमच्या हातून त्याचा नाश होणार नाही आहे, तर शक्तीच्या हातून, शक्तिदेवींच्या हातून, त्याचं आदिशक्तीच्या हातून त्याचं मरण आहे. तर आदिशक्ती म्हणजे सीतामाई. मग सीतामाई कुठे आहे, अयोध्येत आहे. आता तिला आणल्याशिवाय तर ती युद्ध करू शकणार नाही. लगेच हनुमंत हजर, एका क्षणात अयोध्येला गेले. आता रात्र झालेली तोपर्यंत, कारण ही संध्याकाळी वेळ झालेली आहे, चर्चा अमुक तमुक, आणि पुन्हा तिथे जाऊन युद्ध, म्हणजे जवळजवळ रात्रीचे 10 वगैरे वाजले असतील. मग आता तिथं हनुमंत गेला तर सीतामाई झोपलेली होती. मग आता तिला उठवायचं कसं, म्हणून त्यांनी महालासह तिला आणले, तिचा महालच घेऊन आले. आल्यानंतर तेवढा जो काही थोडा वेळ गेला असेल, ती जागी झाली, तिलाच कल्पना दिलेली आहे, आणि मग तिनं शतमुखी रावणाला मारलं. आता मारल्यानंतर म्हणजे थोडी वेळ रात्रीचा वेळ बराचसा उलटून गेलेला असेल. मग आता पुन्हा याच्यामध्ये जायचं, लंकेत जायचं. लंकेत गेले, त्या विभीषणाला त्याचं राज्य पुन्हा त्याला मिळवून दिलं, म्हणजे त्याला पुन्हा राज्याभिषेक केला असेल. तर विभीषण म्हणतो की आता तुम्ही इथेच साधन द्वादशी सोडवा, कारण आता पाठ व्हायला आलेली आहे, आता कधी जाणार अयोध्येला. राम म्हणतो नाही, तिकडे माझी भरत वाट बघत असेल, जसं पहिल्या रामायणात आहे की भरत वाट बघत असेल, तशीच तो वाट बघत असेल, तयारी करून थांबलेला असेल. मग लगेच पुन्हा हनुमंतांनी सगळ्यांना अयोध्येला नेलेलं. आणि मग पंच काय त्याला शब्द वापरलेला आहे त्यांनी, तो छान वापरला आहे, उशककाली, अगदी म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो ना, ब्राह्ममुहूर्त वगैरे, तशा वेळेला ते तिथं गेलेले आहेत. तिथं गेल्यानंतर भरत खरंच सगळी पूजेची तयारी करून बसलेला होता. रामाने पूजन केलेलं आहे, ब्राह्मणांना दान दक्षिणा दिलेली आहे, सगळं केलेलं आहे, आणि ते साधन द्वादशीचं व्रतही त्याचं सांगता पूर्ण झालेली आहे. म्हणजे इतकं महत्त्व आहे की रामाला सुद्धा त्या साधन द्वादशीचं व्रत पूर्ण करण्यासाठी एवढी यातायात करावी लागली. म्हणून सांगतायत, नारायण लक्ष्मीला सांगतायत की अगं सुमुखी, हे व्रत असं आहे, द्वादशीचं महापुण्यकारक व्रत आहे, आणि जो हे नरोत्तम करील त्याला तो सदा सर्वदा यशस्वी होईल. म्हणजे तो राम यशस्वी होण्यामध्ये सुद्धा द्वादशीचं व्रत आहे, आणि सीतेचा पण त्याला हातभार मिळालेला आहे.
तर ज्याला सुख सौख्य संपत्ती आणि समाधान हवं असेल त्यांनी हे व्रत नेहमी करावं. म्हणून आपले महाराज सारखे सांगतात की एकादशी करा, एकादशी करा. आता वयानुसार आपल्याला काही अगदी कडक वगैरे नाही करता आलं तरी पण निदान जेवढं होईल तेवढं आपल्याला त्याच्या व्रतबंधन करून थोडंसं नियमित असं हे करायचं. अशी ही साधन द्वादशी बहुतेकांनी ऐकलेलं होतं. प्रश्न होता हां साधन 3 दिवसाचं व्रत केल्या तर त्या द्वादशीला साधन द्वादशी म्हणतात का? हां म्हणजे 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 ती दशमी एकादशी आणि द्वादशीला हे करायचं. हो द्वादशीला. आता म्हणजे आम्ही तरी करते म्हणजे एकादशीचाच उपवास फक्त. हो आपण एकादशीचाच करतो फक्त उपवास. हो पण हां. त्यांच्या नियमानुसार कसं आहे, आता तुम्ही भागवत जर वाचलं असेल तर भागवतात हे सगळं केलेलं आहे ना, काश्यप आणि त्या सगळ्यांनी, त्या ह्याच्या आईने पण म्हणजे वामनाची आई अदितीनी, तर किंवा ह्याचंही आहे अंबरीषेचंही डिटेल वर्णन तसंच आहे की द्वादशी एका आपलं दशमीच्या दुपारपासून ते सुरू होतं. तर दुपारचं जेवण करायचं, मग तेव्हापासून नाही. मग एकादशीचा पूर्ण लंघन म्हणजे नुसत्या तीर्थावरच राहतात हो हे लोक, फार फार तर जलप्राशन. आणि द्वादशीला आता इथे ह्याही ग्रंथात म्हणलंय, तिथेही म्हणलेलं आहे, अंबरीषाच्या वेळेलाही काल आपण पाहिलं की सूर्योदया वेळेलाच सोडायचं. म्हणजे तसं म्हणलं तर फार काळ नाही आहे. मला वाटायचं की मध्यान्हीपर्यंत काही खायचं नाही. याच्यामध्ये ना काही वेळ त्याचे वेळ देतात, हरे कृष्ण मध्ये वगैरे हां. जे सोडायची त्यांची वेळ असते. म्हणजे आपण कसं या मुहूर्त वगैरे असतो त्यावेळी म्हणजे ऐकलेलं आहे त्यांच्याकडे त्या वेळेला सोडायचं. बरोबर आहे. 7 असेल तरी 8 असेल तर त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. हां म्हणजे पण आता इथं तुम्ही आता प्रत्यक्ष तुम्ही त्या दिवशी मी हेच सांगितलं होतं, डिटेलमध्ये नाही सांगितलेलं. पण आता इथे सुद्धा कसं म्हटलंय बघा, श्रीराम गर्जना करून येतच अयोध्या नगरीत श्रीराम परिवारासहित आले पाहून अयोध्येत. हर्षित झाले भरताचे चित्त वंदीचरण आदरे. तेणे सर्व तयारी करून ठेवली होती आधीच खरी. म्हणे श्रीराम आता सत्वरी स्नानाधिक उरकावे. आता स्नान वगैरे म्हणजे पहाटेच करतो ना आपण. मग सर्वांनी केली स्नाने, राम बसले आदित्य पूजने. आता आदित्याचं पूजन कधी करतो? पहाटेच सूर्योदयाच्या वेळेला. नित्यकर्म उरकिता पाने, वाढली ती सर्वांनी. नैवेद्य अर्पिला देवास, मुखी घातला प्रसाद घास. आणिक सोडला उपास, द्वादशी पर्वणी साधुनी. दशमी एकादशी द्वादशी व्रताचरण केले खाशी. स्वये श्रीरामानी द्वादशी व्रता केले महानत्या. तर त्या अंबरीषेच्या वेळेला सांगितलं होतं की सूर्योदयाला ते गेलेच सगळे ऋषी, आणि इकडं सूर्य तांबडं फुटायला लागलं. ऋषी म्हणतात अजून आपल्याला सगळं स्नान आणि त्याची व्हायला पाहिजे. आणि तो मात्र तिथे मग सूर्योदयाबरोबर त्यानं ते तीर्थ प्राशन केलं. म्हणजे या दोन्ही ग्रंथामध्ये त्यांनी सकाळचंच सांगितलेलं आहे ते व्रत उद्यापन करायचं. कारण 3 वेळेला संध्या करतात. त्यामुळं मला कसं वाटलं होतं की माध्यान्ही जनरली जेवण आपण दुपारी करतो ना, म्हणजे दुपारी उपवास वगैरे सोडायचा असतो. हां आणि मी रोज म्हणजे आता जरी आपण एकच दिवसाची एकादशी करतो तरी आमच्यात थोडासा म्हणजे आता हा वैयक्तिक भाग येतो की मला नेहमी वाटतं की 12 शिवाय किंवा निदान 11च्या नंतर तरी सोडावा उपवास. आणि आमच्यात यांचं म्हणणं असतं की आपण रोज जेव्हा नाश्ता करतो तेव्हाच, मग मी त्यावेळेलाच तो स्वयंपाक करून वाढून देते. तर मला असं वाटतं बाबा, मला थोडंसं गिल्टी वाटतं की इतक्या लवकर कसं काय उपवास सोडायचा. एकादशीचा उपवास म्हणलं की तो 12 वाजताच आपण सोडवतो ना, 12 नंतर. तर आता यांच्या नियमानुसार जर आपण 3 दिवस केली तर मग ती सकाळी सोडायला हरकत नाही. बरं चला, विष्णू सहस्रनाम. हां त्रयोदशी लागायच्या आधी सोडतात. नाही, त्रयोदशी तर किती वाजता लागणार हो, असं कोणी सांगितलं? त्रयोदशी लागायच्या आधी सोडतात. नाही म्हणजे पूर्ण दिवसभर करायचा पुन्हा. कधी कधी दुसऱ्या दिवशी सकाळीच असते ना त्रयोदशी, तर नाही त्यावेळेला सोडणं झालं तरी पण तुळशीचं पान खाऊन घ्यायचं असं म्हणतात. आणि मग जेव्हा आपल्याला जेवायचं म्हणजे द्वादशी पूर्ण दिवस उपवास करायचा परत? नाही सॉरी, द्वादशीचा उपवास नाही करायचा. नाही पण जेवायचं तुम्ही म्हणताय ना त्रयोदशी लागायच्या अगोदर. द्वादशी लागल्याबरोबर. हां मग तोच झाला ना विषय आता. बरोबर आहे, द्वादशी लागल्याबरोबर बरोबर आहे.
ते बोला. हा काय कस्तुरे हा यज्ञेश्वर शास्त्री हा गुरु हो शंतनूचे हो आजोबा. माहिती आहे. ते काय म्हणायचे? ऐकू येते का? हो येते. मी माझा बंद केला. हा बोला. ते साधन द्वादशीच करीत होते काय आयुष्यभर. सकाळी सूर्योदयाला हा नैवेद्य वैशिष्ट्य आणि जेवण हा बरोबर आहे. म्हणजे 3 तेच तेच. दिवसाचं व्रत करून. हा बरोबर आहे. म्हणजे साधन द्वादशी म्हणून जर ऐकू येतं काय? हो आवाज येतोय? हो तुमचं ऐकू आलं. मी बंद केला होता, नाही तर मग तुमचा आवाज नीट येत नाही. ऐकू आलं, सगळं ऐकू आलं. जे त्यांचे आजोबा. हा बरोबर आहे. पण म्हणजे जे दशमी पासून करतात ना, दशमी एकादशी द्वादशी, त्याला साधन द्वादशी म्हणायचं. हो, आणि ते म्हणून आहे, ती बरोबर. आणि म्हणून ती सूर्योदयाबरोबरच सोडायची. जायचे असते. हा असं आहे ते. हा कारण भागवतातही तसंच दिलेलं आहे. आपल्या गुरुचरित्रातलं मी आता पुन्हा खात्री करून सांगते. आणि आता ह्या अधिक मासाच्या ह्याच्यातही त्यांनी तेच दिलेलं आहे. बरं, काल आपला ह्याचा कितवा झालाय श्लोक? बोला बोला म्हणा कोणीतरी. ईशान. पूर्ण आता दुसऱ्या कोणीतरी म्हणा विष्णू सहस्रनाम. हो मी 9 पर्यंत झाले होते ताई. हा 9 पर्यंत म्हणा. मग तुम्ही 9वा म्हणा. हा ईश्वरो विक्रमी तन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मवान. छान. 8 आणि 9 झाले होते ना. सुरेश घ्यायचा आहे आज. आता आज 10वा म्हणूया. सुरेश शरणम शर्म. शरणम. सगळ्यांनी म्हणा. सुरेश शरणम शर्म. शरणम शर्म. विश्वरेता प्रजा भवा. प्रचा भार जरा विसर्गावर घ्यायचा. विश्वरेता प्रजा भवहा. अह संवत्सरो व्याल. व्याल प्रत्यय सर्वदर्शन. बरोबर. आता सगळ्यांना सुटे सुटे शब्द असल्यावर येतात म्हणायला. थोडंसं काय आहे, विसर्गाचे उच्चार करताना ज्यांनी गीता परिवारप्रमाणे शिकलेले आहेत विष्णू सहस्रनाम, तेव्हाही मी शिकवत होते. तर हे विसर्गाचे जे हे असतात, जोर असतात, ते पुढच्या अक्षराचा जोर अलीकडे घ्यायचा. म्हणजे आता इथं कसं आहे, विश्वरेता पचा अर्धा उच्चार करायचा, थोडासा प सारखा. विश्वरेता प्रजा भवहा. किंवा अहसंव पुढे स आला की ह पुढच्या विसर्गाचा स सारखा उच्चार करायचा. आणि प्रचे जास्त ठिकाणी आलेले असतात तिथे तो भार घ्यायचा. आता सुरेश. सुरेश आता पुन्हा आवाज कोणाचे तरी येत आहे, तेवढे बंद करा. हां ठीक आहे. आता आपण सुरेश शरण घेतलंय ना. सुरेश. आता सुर म्हणजे देव आणि त्यांचा ईश, म्हणजे देवांचा जो स्वामी आहे, देवांचा जो ईश आहे, तो सुरेश. नाव असतंच बरेच जणांचं सुरेश. आणि शरणम हे पण नाव कसं आहे बघा. शरणम म्हणजे काय की ज्याला शरण जाण्यास योग्य. शरण जाण्यास योग्य. खरं तो शरण्य असा शब्द असतो, पण इथे शरणच केलेलं आहे. शरणम शरणम. आणि शर्म. शर्म म्हणजे सुखरूप असणारा किंवा अपरिमित आनंद, ज्याचं मोजमाप करता येणार नाही इतकं, म्हणून तो शर्म शब्द वेगळा आहे बघा. आणि विश्वरेता हा. आता रेतचा अर्थ आपल्याला माहिती आहे की ज्याच्यापासून प्रजोत्पत्ती होते. आता विश्वरेता हा म्हणजे काय, विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते किंवा ज्याच्या विश्वाच्या उत्पत्तीचं जे कारण आहे, असा हा विश्वरेता हा. पुढं म्हणलेलं आहे प्रजाभव हा. जास्ती करून हेच अशीच विशेषणं जास्त आलेली आहेत. भव म्हणजे उत्पत्ती. पुन्हा तेच आहे की भवाची आपलं प्रजेची उत्पत्ती ज्याच्यापासून होते
तो प्रजाभवः. आता पुढचं तर नाव आहे बघा अहहा. आता या नावावरनं सांगते बरं का तुम्हाला. अहहा म्हणजे दिवस, म्हणजे दिवसरूप किंवा प्रकाशरूप असणारा. तर अहन असं माझ्या एका नातवाचं नाव ठेवलेलं आहे आमच्या जाऊबाईंच्या. तर ते अहन त्यांनी कसं ठेवलं माहिती आहे, म्हणजे तो अहहाच पाहिजे होता. पण हल्ली गुगलवर आणि ह्याच्यावर काय करतात, ही विशेषणं सगळी चुकीची देऊन ठेवतात. अहन म्हणलं की ते नपुसकलिंगी नाव होतं. आणि इथे दिवस हा पुल्लिंगी म्हणतो, तो किंवा प्रकाश हा शब्द पण पुल्लिंगी आहे. तर अशा व्यवहारात काही चुका होत असतात. आम्ही त्यावेळेला म्हणत होतो की अहन नका म्हणू, अह म्हणा. पण ते अह म्हणायला काहीतरी कसं वाटतं की अह नुसतं. अह म्हणलं तर मराठीत अह म्हणजे नको असा अर्थ होतो. तर इथे अहचा अर्थ लक्षात घ्या, दिवसरूप किंवा प्रकाशरूप असणारा. संवत्सर. आता बघा दिवसानंतर एकदम संवत्सराकडे गेलेले आहेत. संवत्सर म्हणजे आपण वर्षाचा कालावधी म्हणतो की नाही. तर संवत्सर रूपी कालस्वरूपी असणारा म्हणजे सगळं तोच आहे. अगदी एवढ्याशा छोट्या क्षणापासून याच्यापर्यंत मोठ्या काळापर्यंत, म्हणजे वर्षापर्यंत किंवा वर्षभराचा जो काळ आहे, ऋतुचक्र जे फिरत असतं ते तोच आहे. ते सगळं कालाची गती त्याच्याच हातात आहे, म्हणून संवत्सररूपी किंवा कालस्वरूपी असणारा. आता पुढे म्हणलेलं आहे व्याल. व्याल म्हणजे कालसर्प. व्यालचा अर्थ तो सर्प. पण आता काहींनी असं म्हणलेलं आहे की व्यालवत म्हणजे सर्पाप्रमाणे, दुराधर्ष गजवत. किंवा दुसरं म्हणलेलं आहे दुराधर्ष म्हणजे मदोन्मत्त, ज्याला पकडता येत नाही. हत्तीचे तुम्हाला माहिती आहेत, श्रीकृष्णाची परीक्षा घ्यायला किंवा श्रीकृष्णावर सोडायला सुद्धा त्यांनी मदोन्मत्त हत्ती सोडले होते आणि श्रीकृष्णांनी त्याला एका क्षणात ताब्यात आणलं आणि त्याची सोंड पिरगाळून त्याला नष्ट करून टाकलं होतं. पण असे जे हत्ती असतात दुराधर्ष, जे अत्यंत मदोन्मत्त झालेले असतात की ज्यांना ताब्यात आणता येत नाही, तर त्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे पकडण्यास कठीण. किंवा काहींनी मग तो व्याल म्हणजे कालसर्प, कारण व्यालचा अर्थ खरं सर्प असा आहे, कालसर्प, की ज्याच्याजवळ कधीही जाता येत नाही. म्हणजेच आता खरं म्हणलं तर भगवंत शेषावर पहुडलेले असतात आणि म्हणून त्याला शेषाची किंवा सर्पाची उपमा जास्त जवळची आहे. प्रत्यय. प्रत्यय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अनुभव येणं, सत्यस्वरूप जे आहे ते ज्ञानस्वरूप आहे असा तो सत्यज्ञान असलेला. आपण नेहमी सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तर ते नेहमी त्याचं वर्णन सत्य असंच केलं जातं. आणि सत्य म्हणजे प्रत्यय, ज्याचा आपल्याला अनुभव येतो ते खरं असतं. स्वतःला आणलेला अनुभव खरा असतो, दुसऱ्याचा अनुभव खरा नसतो. त्यानं सांगितलेला असतो, तो सांगीवांगी होतं. आपण म्हणतो त्यांनी असं सांगितलं. लोक म्हणतात तुम्ही पडताळून पाहिलं का, मिरची तिखट असते. एखादा म्हणाला अहो मिरची खूप गोड असते, आमच्या इथे मिरची गोड असते, द्या तुमच्यातली मिरची. ती खाऊन पाहिल्याशिवाय त्यांच्यातली मिरची कशी गोड आहे कळेल का. असे काही गोष्टी असतात. म्हणून प्रत्ययाचा अर्थ अनुभव आणि जो ज्ञानस्वरूप आहे असं किंवा सत्य असलेला. पुढे सर्वदर्शन. हा आता सर्वदर्शन संग्रह नावाचा 6 शास्त्रांवरचा एक ग्रंथ बघा द वा जोगांनी लिहिलेला आहे. तर सर्वदर्शन म्हणजे काय की सगळी शास्त्र ज्याच्यामध्ये आहेत. पण आपल्याला दर्शन म्हणजे आपण म्हणतो मी देवाचं दर्शन घेऊन आलो. दर्शनचा अर्थ काय असतो, पाहणं. आणि सर्व म्हणजे सर्व, जो सगळ्या गोष्टी पाहू शकतो. म्हणून त्या शास्त्राला सुद्धा सर्वदर्शन का म्हटलं की 6 शास्त्रांचा जेव्हा अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला खरं या सृष्टीचं किंवा या विश्वाचं जे काही ज्ञान आहे ते खरं ज्ञान होतं. प्रत्येकाने शेवटी शरणागती पत्करली आणि म्हणून नंतर वेदांत उत्पन्न झालं. आणि वेदांतामध्ये जो सगळा सांगितलेला आहे ब्रह्मांडाचं किंवा हे आत्मस्वरूपाचं ब्रह्माचं वर्णन, हे मग शेवटी ग्राह्य धरलं. हां, शरणम म्हणजे आश्रयस्थान. ते राहिलं का सांगायचं. आश्रयस्थान. आपण शरण, एखाद्याला शरण जातो म्हणजे कुणाला जातो शरण,
ज्याच्या ठिकाणी आपल्याला नक्की सुखरूपता मिळेल, आश्रय मिळेल. म्हणून अशा ठिकाणी तो शरणम शब्द. बरं, प्रत्यय झाला. आता सर्वदर्शन झालं. म्हणजे हे सगळे शब्द झाले. आता सुमिता, तर एखाद्या शब्दाचं वाचा तुमच्या पुस्तकातलं. शरणच वाचा, शरणच वाचा. म्हणजे चालेल, हां वाचते. हां. शरणाय नमः. सुरासुरांचे होता युद्ध, असुर ते होती कृत. सुर होऊनी हस्तबद्ध, विष्णू सजाती जाती शरण. हां, बरोबर. मानव तर तो दिन, त्याने दोन्ही कर जोडून, विष्णूचे ते चरण शरण करावे. हां, आर्त सुखीचे जन, त्यांच्या आरती करी हरण, म्हणून विष्णूच शरण ऐसे नाव असे ते. छान. म्हणजे त्याला ज्या वेळेला देवासुरांचं युद्ध झाल्यानंतर शेवटी शरण कुणाला जायचं, तर विष्णूला. आणि तो एकमेव शरण जायला योग्य आहे. आपण सुद्धा एखाद वेळेला संकटात असू, खूप वेळेला असे प्रसंग घडतात, आणि मग एखाद्याचा आश्रय घ्यायचा असेल, तर ज्याचा आश्रय घ्यायचा तो चांगला पाहिजे ना. म्हणजे त्याचं आचरण चांगलं पाहिजे, तो खरा पाहिजे, आश्रय देण्यास योग्य पाहिजे. जर आपण अयोग्य ठिकाणी गेलो तर आपण म्हणतो ना, आगीतनं उठून फुपाट्यात पडणं, तशी अवस्था होऊ नये. आता देवदैत्यांच्या युद्धातनं दैत्यांपासून वाचण्यासाठी कुणाला शरण जायचं, तर विष्णूला शरण जायचं. म्हणून शरण सर्वदर्शन म्हणजे काय? दर्शन हे, दर्शनचा अर्थ आहे पाहणे. या जगाकडं पाहण्याची जी शास्त्र आहेत त्यांना दर्शन असं म्हणतात. मग तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, न्याय, वैशेषिक माहिती आहेत का? मीमांसा, उत्तर मीमांसा, हां, ती जी आहे दर्शन ती. मग त्याच्यावरून एक मोठे विद्वान होते द वा जोग म्हणून, त्यांनी या सर्व दर्शनावर एक ग्रंथ लिहिला होता. म्हणून सर्वदर्शन संग्रह. म्हणजे त्यांनी सगळ्या दर्शनांचा, म्हणजे सगळ्या तत्त्वज्ञानाच्या प्रकारांचा एकत्रित अभ्यास केलेला होता आणि मोठं ग्रंथ होता त्यांचा. तर इथे त्यांनी काय शब्द म्हणलेला आहे? दर्शन. फक्त दर्शन म्हणले. म्हणजे ज्याला, आणि सर्वदर्शनच म्हणले, की ज्याला सगळ्याचं दर्शन होतं, ज्याच्या नेत्रातून त्याला सगळ्या सृष्टीचं, ब्रह्मांडाचं, अगदी सूक्ष्म गोष्टीपासून मोठ्या मोठ्यापर्यंतचं दर्शन तो घेऊ शकतो. आणि त्याचं दर्शन झालं की आपल्याला दर्शन झालं. म्हणजे त्याचं दर्शन होणं म्हणजे त्याची भेट होणं किंवा त्याच्यापर्यंत पोहोचणं, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. पण भगवंत कसं आहे की त्याच्या नेत्रातून त्याला सगळ्या गोष्टी दिसू शकतात. आपल्याला दिसतात का हो? आपल्या डोळ्यासमोर आहे तेवढंच आपल्याला दिसतं. आपली एक मर्यादा असते, 10 फुटापर्यंत, 20 फुटापर्यंत, फार फार तर 100 फुटापर्यंत. ज्याची नजर चांगली आहे तो 1000 फुटापर्यंत पाहू शकेल. पण आपल्याला ह्या गावात दिसेल, दुसऱ्या गावातलं दिसेल का? नाही दिसणार. त्याला मात्र सगळीकडचं दिसतं, म्हणून त्याला सर्वदर्शन नाव दिले. समजलं? आता सर्वदर्शनचंच पद्य आहे ते वाचते बघा. आत्मरूपाने परमेश्वर जो सर्वांतरी राहतो, कारण तो सगळ्यांमध्ये राहिलेला आहे. प्रत्येकाचे नेत्र होऊन कालचक्र पाहतो. प्रत्येकाचे नेत्र होऊन कालचक्र पाहतो. सर्वतश्चक्षु श्री विष्णू सर्वांतरीच विद्यमान. सर्वतश्चक्षु म्हणजे सगळ्यांचा तो चक्षु आहे, आणि सर्वांतरीच प्रत्येकाच्या अंतरंगात तो आहे. असंख्य नेत्रातून पाहतो म्हणून सर्वदर्शन. आता हे यांनी छान सांगितलं की तो आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात आहे. मग आपल्या दृष्टीने, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, नजरेतून किंवा नेत्रातून तो पाहतो, म्हणजेच तो सर्वदर्शन घेऊ शकतो. म्हणजे त्याचे तर नेत्र आहेतच, सगळ्यांना पाहण्यास समर्थ आहेतच, पण तो कसा आहे तर प्रत्येकामध्ये भरून राहिलेला आहे, आणि म्हणून त्याच्या आपल्या नेत्रातून तो सगळं काही पाहू शकतो, असा यांनी अर्थ घेतलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा बघूया. समजलं? एकदा म्हणा तो श्लोक सगळ्यांनी छान. सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजा भवहा. अह संवत्सरो व्याल
प्रत्यय सर्वदर्शनः आता 11वा अज सर्वेश्वर सिद्ध सिद्ध सिद्धी सर्वादिरच्युतः अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धी सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः सर्वयोगविनिसृतः. आता बघा इथे संधी कुठे आहेत? सिद्धीच्या नंतर सर्वादिही अधिक अच्युत. रच्युत हे नाव नाही, सर्वादिही विसर्गाच्या पुढे अ आल्यावर त्याचा झालाय र. सर्वादि रच्युत हा मूळ नाव काय आहे? अच्युत हा. सर्वादिही हे एक नाव, त्याच्या पुढं अच्युत हा. आणि तसंच खाली पण वृषाकपिरमे यात्मा, तिथे कपीच्या पुढं विसर्ग. वृषाकपिही हे एक नाव आणि रच्या मध्ये अ आल्यामुळं तो म्हणजे विसर्गाच्या मध्ये अ आल्यामुळं र झालाय. तर अमेयात्मा, अमेयात्मा असं पुढचं नाव आहे. बाकी सगळी स्वतंत्र आहेत. आता बघा अजह, काही काही पुनरावृत्ती होते नावांची. आता अज हा या अर्थाचा अगोदरी शब्द येऊन गेलेला असणार आहे. तर अज म्हणजे काय? ज्याला जन्म नाही तो. न जायते इति अजहा, अजन्मा म्हणतात. नाही तर त्याचा जन्म झालाय का? हो, नाही झालेला. आणि त्याचा नाशही होणार नाही, म्हणून तो अनादि निर्गुण सगळं आहे त्याचं. तर अज म्हणजे अजन्मा, जो चिरंतन आहे. म्हणजे सृष्टीच्या अंताच्याही पूर्वी तो होता, आहेच. सृष्टीच्या प्रारंभाच्या अगोदरही तो आहे आणि आता सृष्टी अस्तित्वात आहे तेव्हाही तो आहे. पण तो अज आहे, त्याची तारीख वार नक्षत्र माहिती नाही, म्हणजे तो तसा नाही आहे. आता सर्वेश्वर हा मगाशी तशाच अर्थाचा शब्द गेलेला आहे. आता सर्वेश्वर म्हणजे काय? सर्वांवर काय म्हणू आपण? सत्ता गाजवणारा किंवा सर्वांचा ईश्वर, म्हणजे सर्वांवर सगळ्या ईश्वरांचा ईश्वर असं म्हणलं तरी चालेल. आता आपले प्रत्येकाचे ईश्वर वेगळे असतात. कोणी शिव मानतो, कोणी दत्त मानतो, कोणी गणपती मानतो. आज खरं हे होतं लक्षात नाही. आता शेवटी म्हणूया गणपतीची प्रार्थना. सर्वांवर सत्ता गाजवणारा तो सर्वेश्वर. तर सिद्ध, तो सिद्ध आहे. जशी आपण स्वयंभू शब्द वाचला होता तसंच आहे सिद्ध. म्हणजे त्याला त्याच्यावर काही हे करून संस्कार करून नाही निर्माण केलेला. तो जन्मताच सिद्ध आहे. जन्मसिद्ध म्हणतात ना, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो सिद्ध म्हणजे स्वयंसिद्ध. आणि सिद्धीही, आता सिद्धी म्हणजे काय? ज्या ज्या वस्तू आहेत, ज्या सिद्ध वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंमध्ये राहणारा, म्हणून त्याला सिद्धी पुन्हा किंवा फलस्वरूप आहे. आपण म्हणतो ना ह्या कार्याची सिद्धी, कार्य केलं की त्याची सिद्धी व्हावी लागते, म्हणून तो सिद्धी पण त्याचं नाव ठेवलं आहे बघा. सिद्धी म्हणजे वस्तूंमध्ये ज्ञानरूपाने राहणारा किंवा फलस्वरूप असलेला. सिद्धी याचा अर्थ फळ असा आपण घेतो ना आपण. कार्यसिद्धी निर्विघ्न होऊ दे किंवा कार्य निर्विघ्न होऊ देत आणि मग ते त्याचं यश मिळू देत, फळ प्राप्त होऊ देत. तर ते फलस्वरूप जे आहे त्याला सिद्धी असं म्हणले. पुन्हा सर्वादी, मगाशी आदी शब्द आला म्हणजे अज आला, आदी पण आलेला आहे. आता इथे सर्वादी म्हणजे सर्वांच्या अगोदर, सर्व भूतांचं सर्वांचं आदी कारण असलेला, मूळ कारण असणारा. आता अच्युत हा, च्युत म्हणजे इकडं तिकडं जाणं, ढळणं. आणि म्हणजे नाही, जो कधीही आपल्या स्थानापासून ढळत नाही किंवा च्युत होत नाही. आपल्याला एक शब्द माहिती असेल बघा, पदच्युत झाला असं म्हणतात ना. पदच्युत झाला म्हणजे जो ज्या पदावर असेल त्याच्यापासून तो दूर गेला. तर हा तसा कुठेही च्युत होत नाही, अच्युत आहे. म्हणजेच कधीही स्वस्थानावरून ढळत नाही. पुढे आहे वृषाकपी. आता खरं
वृषाकपी हे वराह रूपाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की वराह अवतारात त्यांनी काय केलं होतं, जलातून पृथ्वीला वर आणलेलं आहे, तिचा उद्धार केलेला आहे. आणि वृषाचा अर्थ वर्षाव करणे असा पण घेतला आहे. तर सगळ्या इच्छांचा कामनांचा वर्षाव करणारा आणि त्या वराह अवतारामध्ये जलातून पृथ्वीचा उद्धार करणारा. तर पृथ्वीचा उद्धार कशाने होत असतो, वर्षावानी होत असतो. म्हणून कदाचित त्यांनी वर्षणात सर्व कामानां धर्मो वृषः कपिः वराह, म्हणजे तो सगळ्या इच्छा पूर्ण करतो. म्हणजे जणू काही आपल्यावर सगळ्या इच्छांचा, आपल्या सिद्धीचा वर्षाव करतो. आणि म्हणून तो कपीचा अर्थ खरं वानर असतो, पण इथे त्यांनी कपी म्हणजे वराह घेतलेलं आहे. वराह अवतार माहिती आहे ना सगळ्यांना, वराह आणि कपी यात फरक आहे, पण इथे कपीचा अर्थ वराह दिलेला आहे. तर वृषाकपी म्हणजे सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारा किंवा वराह स्वरूपी असणारा. तर अमेय आत्मा, कालही अमेय शब्द गेलेला आहे. अमेय म्हणजे काय, मा धातू आहे त्याच्यामध्ये, मोजणे. आणि अमेय म्हणजे ज्याचं मोजमाप करता येत नाही असा. पण पुढे आत्मा म्हणलेलं आहे, म्हणजे ज्याचं स्वरूपच असं आहे की जे अमेय आहे, मोजता न येण्याजोगं, म्हणजे ज्याचं मोजमाप करता येत नाही असा ज्याचा आत्मा आहे, म्हणून त्याला अमेय आत्मा, म्हणजे दोन्ही शब्द मिळून अमेय आत्मा असं झालेलं आहे. आणि सर्व योग विनिसृत हा. आता योग म्हणजे जोडणं, पण सगळ्या, आता बघा आपण म्हणतो काय योग आला हो, अधिक मासाचा योग आला, आम्हाला पंढरपूरला जायला मिळालं, किंवा इतक्या दिवस जमत नव्हतं तर त्यांचा योग आला आणि आता लग्न ठरलं. तर तो जो योग शब्द आपण अनेक अर्थानं वापरतो. आणि योग आला म्हणजे एका दृष्टीनं तो बंधनातच पडतो. आनंद होतो जुळल्याचा आणि त्याचं लग्न झालं की तो बंधनात पडतो. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे सर्व योग म्हणजे सगळ्या बंधनापासून, विनिसृत हा म्हणजे दूर असणारा. जसं मगाशी सांगितलं की मोजमाप करता न येणारा, स्वतःच्या स्थानावरून कधीही न ढळणारा, तसं हे विशेषण सांगितलेलं आहे की सगळ्या बंधनापासून जो दूर राहतो, विनिसृत. विशेषण निसृत, तिथून दूर झालेला. कशापासून, योगचा अर्थ इथे त्यांनी बंधन असा घेतलेला की सगळ्या बंधनांपासून जो दूर राहतो, कशात अडकून राहत नाही. आपण मात्र बघा 5 दिवस आम्ही पंढरपूरला राहिलो, असं वाटायला लागलं की आपल्याला कायमच जर पंढरपूरला राहायला मिळालं तर किती छान होईल. नेपाळला गेलो, असं वाटलं तिथंही त्या पशुपतीच्या सान्निध्यात राहायला मिळालं तर छान होईल. लगेच आपल्याला त्या बंधनात पडावं असं वाटतं. म्हणजे वाटतं तरी, आता लगेच राहू शकत नाही, तो भाग वेगळा. एखाद्याच्या घरी गेलं की आपण अगदी त्याला कौतुकानं म्हणतो, अहो आम्हाला इतकं छान वाटतंय ना इथं, आता तुमच्या इथंच राहावं. तोही मनातनं म्हणतो ही डोक्याला पिढा नको कायमची, पण वरून म्हणतील हो छान आहे, हो राहा 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 तुम्ही राहा. पण खरं कोणी राहू शकत नाही आणि राहून घेऊ शकत नाही. तर या बंधनापासून आपण दूर राहू शकत नाही. आपण या नाही तर त्या बंधनात, लोकाकडनं आलो की आपल्या घराच्या बंधनात पडतो, स्वतःच्या संसाराच्या बंधनात पडतो. हा मात्र कुठल्याही बंधनात नाही. म्हणून सर्व योग विनिसृत हा. आता योगचा अर्थ हां, सर्व योग विनिसृत. विनिसृत म्हणजे त्याच्यापासून दूर झालेला, अलिप्त. अलिप्त, विनिसृतचा अर्थ अलिप्त. सगळ्या बंधनापासून अलिप्त आहे बघा तो भगवंत. तो गुंतून घेतो का कुणामध्ये, नाही घेत. प्रल्हादाला म्हणजे त्याच्या बापाला मारलं, त्याला मुक्त करून टाकलं. हा पुन्हा त्या अडकला का त्या बंधनात नाही. परत आता बलीलाही तो सोडवतोय, बलीलाही एका दृष्टीनं बंधनात टाकतोय किंवा त्याच्यावर पाय ठेवतोय, पण त्याचा एका दृष्टीने तो उद्धार करतो. स्वतः मात्र कशात अडकत नाही, इतरांना एकमेका ह्याच्यामध्ये गुंतून टाकतो म्हणा, किंवा त्याला त्याच्या कर्तव्यापासून, जे कर्तव्य करण्यामध्ये प्रवृत्त करत असतो. आणि स्वतः मात्र सगळ्या बंधनापासून, सर्व बंधनापासून जो दूर राहतो, म्हणजे सगळ्यात असतो. आता त्याचंच वाचा सुमिताताई, सर्व योग विनिसृत. बाकी शब्द सगळ्यांना सोपे वाटतात.
गेल्या काय? मी वाचते मग. सर्वाशी ज्यांचा संबंध जवळचा, तरीही ते अलिप्त. साधनांनी जाणले न जाती, सर्व साधनातीत. सर्वात असती परिन गुंतती, सर्व संबंधा लिप्त. श्री विष्णूंना म्हणून नाम हे, सर्व योग विनिसृत. बघा कळलं का? कुठल्याही साधन नाही, ते जाणत नाहीत. आपल्याला मात्र साधनाशिवाय आपण जगूच शकत नाही. 5 मिनटं घरात आलो आणि बसलो आणि पंखा लावला नाही की जीव व्याकुळ होतो. गार पाणी कोणी प्यायला दिलं नाही की कासावीस होतं. म्हणजे सगळं आपण अवलंबून असतो. हा कशावरही अवलंबून नाही आहे. कुठलंही साधन नको, कुणामध्येही गुंतायचं नाही, सगळ्या संबंधापासून अलिप्त असतो. म्हणून कसं साधकाचं वर्णन केलेलं असतं. पद्मपत्रमिवांभसः. कमळाचं नेहमी उदाहरण दिलं जातं की कमळ कसं असतं, त्या पाण्यामध्ये आहे पण पाण्याचा लवलेशही त्याला होत नाही, एवढासा कणसुद्धा लावून घेत नाही. तसा भगवंत आहे. एवढ्या सृष्टीमध्ये राहतोय, ब्रह्मांडामध्ये राहतोय, पण कशापासूनही तो लिप्त नाही. त्यामुळं सर्व योग विनिसृत. हां म्हणा एकदा हा श्लोक म्हणा. अजस सर्वेश्वर सिद्धस, सिद्धी सर्वादिरच्युतः. वृषाकपिरमेयात्मा, सर्वयोग विनिसृतः. कळले दोन्ही श्लोक? आता आपला अमृतानुभव. जरा अमृतानुभव लांबायला लागले, पण ठीक आहे, एवढा महिनाभर. बरं 2ची अडचण किती जणींना वाटतीये, पण आता बघूया. शर्म एकदा काय? शर्म माझं सुटलं ते. हो का? शर्म म्हणजे काय? शर्म म्हणजे सुखरूप असलेला, सुखस्वरूप किंवा आनंदरूप. चालेल. परमानंद रूपत्वात धर्म, परमानंद रूपत्वात शर्म, अशी त्याची संस्कृत व्युत्पत्ती सांगितलेली, की अत्यंत आनंद, परमानंद. चला 6वं आपलं प्रकरण. काल 19वी झाली आहे ना? बोला, सांगताय कोणी? समजलं असेल तर. कोणी घरी वाचतं का पुन्हा काही, किंवा इथे असताना समोर लक्षात ठेवतं का? पूर्वीची पुनरावृत्ती करतं का? हा वाचा वाचा. हा 19वा. हा म्हणा म्हणा. हा. आणि एक शब्दे काजकीर भले साधे, परी दिवसानं बंदे विचारू येथे. म्हणजे शब्दात एवढं धैर्य की सामर्थ्य नाही की त्याचं वर्णन करायला, परमात्म्याचं. की धजत नाही शब्द तिथपर्यंत, त्याचं सामर्थ्य नाहीये, वर्णन कसं करणार आहे. हो, म्हणजे त्याच्या पलीकडे आहे, शब्दाच्या पलीकडे. म्हणजे शब्दात ते मांडता येत नाही असं मला वाटलं. हो बरोबर आहे. तेच म्हणलेलं, परिदिवसानं बंधे विचार येते. तिथं विचार सुद्धा करू शकत नाही की तो त्याचा हे करेल म्हणून, नाश करेल म्हणून. अविद्येचा नाश बांधता येत नाही. न बंदे आणि दिवसा नाही, म्हणजे त्याचं धैर्यच नाही आहे, धाडसच नाही आहे. बरोबर. फक्त आणि एक शब्द आहे काजकीर भले साधे. म्हणजे शब्दाचा उपयोग कुठपर्यंत आहे की तो अविद्येचा नाश करू शकतो आणि अविद्येचा नाश करायला समर्थ आहे, पण आत्म्याचा विचारसुद्धा तो करू शकत नाही, किंवा तो धजतच नाही ते आत्म्याचा विचार करायला, आत्म्याबद्दल बोलायला. म्हणजे आत्म्याचा विचार हा जणू काही मौनाचा प्रवास आहे, तिथे शब्दाचा प्रवास नाही. बरोबर आहे. पुढे घेऊया. का जे बोले अविद्या नाशे, मग आत्मेनी आत्मा भासे, हे म्हणत खेवो पिसे आलेच की.
आता धिमसा आपल्याला कळत. आता खेव, खेव शब्द कसा वापरलेला आहे बघा त्यांनी. खेव म्हणजे त्याच क्षणी. तत्क्षणी. का जे बोले अविद्या नासे, मग आत्मेनी आत्मा भासे, हे म्हणत खेव पिसे आलेच की. आणि खेव म्हणजे हा, खेवीचा अर्थ काय? खेवीचा काय अर्थ सांगितला? खेव, खेव म्हणजे तत्क्षणी, त्याच क्षणी. हां, आता याचा काय म्हणतायत अर्थ की का जे बोले अविद्या नासे, म्हणजे ज्या बोले म्हणजे शब्दाने, म्हणजे ते जे कार्य आहे ते शब्दांनी काही बोलता येतं का. आणि बोले म्हणजे बोलानी अविद्या नासे. का म्हणजे प्रश्न विचारलेला आहे की ज्या शब्दांनी अविद्येचा नाश झाल्यावर मग आत्मेनी आत्मा भासे, आत्मा समजतो. पण आत्मा कसा समजतो? शब्दांनी नाही समजत, आत्म्यानेच आत्मा समजतो. मला आता ही रचना म्हणजे काट्यानेच काटा काढावा म्हणतात तसं आत्म्यानेच आत्मा समजतो. पण हे करण्याकरता किंवा हे म्हणण्याक्षणीच मग आत्मेनी आत्मा भासे, हे म्हणत खेव पिसे आलेच की. खेव पिसे म्हणजे आपण म्हणतो ना त्याला पिसं लागलं, वेडेपणा. तर असं म्हणणाऱ्याच्या पदरात जणू काही पिसं आलं किंवा वेडेपणा आलेला आहे. म्हणजे असं म्हणणं सुद्धा योग्य नाही, आत्म्यानेच आत्मा कळतो. पण हे म्हणता क्षणीच त्या म्हणणाऱ्याच्या पदरी वेडेपणा येतो. आत्म्यानेच आत्मा समजतो म्हणजे आत्म्याला दुसऱ्या कोणाचीच गरज नाही किंवा त्याचा उपयोग नाही, शब्दाचा कधीच उपयोग नाही आहे. आणि शब्द कुठंपर्यंत चालतो आहे तेही सारखं सांगतायत. अविद्येचा नाश होण्यापुरता फक्त शब्दाचा उपयोग आहे. का जे बोले अविद्या नासे, म्हणजे ज्या बोलांनी, ज्या शब्दांनी अविद्येचा नाश होतो. मग आत्मेनी आत्मा भासे, मग असं म्हणायचं का आत्म्याने आत्मा भासतो, आत्म्यानेच आत्मा समजतो. हे म्हणत खेव पिसे आलेच की. हे म्हणणं देखील कसं आहे? तत्क्षणीच म्हणल्यासारखं किंवा त्याच क्षणी लगेच आत्म्याने आत्मा समजतो असं म्हणायचं का? आलेच की. मग पिसं आलं असं म्हणणं म्हणजे सुद्धा वेडेपणाचं आहे किंवा असं म्हणणं हे एक वेडेपणाचंच आहे. एवढंच त्यांना म्हणायचं की खेव पिसे आलेच की. जणू काही ते पिसं भरलं त्याला. म्हणजे आत्म्यानेच आत्मा समजतो असंही म्हणणं म्हणजे वेडेपणाचं आहे असं त्यांना म्हणायचं. याचा अर्थ काय की ते कार्य म्हणजे किंवा अविद्या हे शब्दाने, अविद्या म्हणण्यापेक्षा ते कार्य म्हणजे शब्दाने अविद्येचा नाश हे कार्य आहे. आणि आत्म्यानेच आत्मा कळतो. पण ते म्हणता क्षणीच म्हणणाऱ्याच्या पदरी वेडेपणा येतो. म्हणजे नेमकं काय म्हणायचं, कसं म्हणायचं हाच इथे प्रश्न पडलेला आहे. कारण का आता त्याला पुढं जे दृष्टांत दिलेत त्याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येतं. पुढचा दृष्टांत वाचून घेऊ वाटलंच तर. सूर्यो रात्री का मारिल, का आपण या उदो करील, हे कुडे न सरती बोल साच्याच्या अंगी. साचं म्हणजे खरं. आता इथं त्यांना काय म्हणायचं आहे? सूर्याचं उदाहरण त्यांनी दिलं आता पुढच्या ओवीमध्ये की सूर्य रात्री पा मारील. आता सूर्य काही रात्रीचा नाश करून उदय करतो असं म्हणायचं आहे का? रात्रीला मारतो आणि स्वतःचा उदय करतो असं म्हणायचं आहे का? तेही चुकीचं आहे. म्हणजे सूर्य रात्रीचा नाश करून आपला उदय करतो असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे किंवा त्यातही सत्याचा अंश नसतो. मग आपण या उदो करील हे कुठे न सरी ती बोल आणि स्वतः उदय करतो हे म्हणणं सुद्धा कसं आहे? त्यात सुद्धा काही सत्याचा अंश नाही. तसं हे आत्म्यानेच आत्मा समजतो असं म्हणणं हे सुद्धा वेडेपणाचं आहे. म्हणजे पुढची ओवी लक्षात घेतली तर ही पहिली आत्ताची लक्षात येते. बघा दोन्हीच्या थोडंसं संदर्भाने हे आता समजून घ्यायचं आहे आपल्याला की शब्दाच्या साहाय्यानं काही अविद्येचा नाश जरी होत असला तरी आत्म्याचा विषय म्हणजे काय आत्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि आत्म्यानंच आत्म्याचं ज्ञान होतं
हेही म्हणणं वेडेपिसेपणाचं आहे किंवा वेडेपणाचं. ते कसं की सूर्य रात्रीला मारतो आणि स्वतः उदयाला येतो, हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. त्याप्रमाणे ते आहे. बघूया आता दुसरे काय म्हणतायत. आत्म्याला अविद्या म्हणजे काय हे माहितीच नाही. अविद्येचा आणि आत्म्याचा काही लवलेश नाही, कणभर माहिती नाही. कारण आत्मा हा ज्ञान स्वयंभू आहे, ज्ञानस्वरूप आहे. जन्मता येतानाच तो ज्ञानरूप आहे. जन्म नाहीच आहे त्याचा, तो स्वयंभूच आहे. त्यामुळे ज्ञान स्वयंभू आहे. म्हणजे ज्याला आत्म्याला अविद्या अज्ञान काही माहितीच नाही, त्या आत्म्याला शब्द सामर्थ्य सांगून काय त्याचं वर्णन करणार. कारण अविद्येचा नाश करणं हे शब्दांचं सामर्थ्य आहे. अविद्येचा नाश करणारे शब्द हे समर्थ आहेत. पण ते ज्ञानस्वरूप आत्म्याला सांगणं हे अक्षरशः वेडगळपणाचं आहे किंवा वेडेपणाचं आहे. पिसे, त्याला पिसं लागल्यासारखं. ज्ञानस्वरूप आत्म्याबद्दल शब्दांनी सांगणं हे शब्दशः आपण म्हणतो ना, त्याला वेड लागलं, त्याला पिसं भरलं, तसं त्यांनी म्हटलेलं. जे वामनराव देशपांडे अगदी सोप्या शब्दात सांगतात. पण संस्कृतमधलं बघूया सापडते का. दूत महाराजांचं काही वेगळं मत असलं तर जरा बघूया. दूत महाराजांनी परत त्याच्यावर भरपूर दिलेले. काजे बोले अविद्यानाशे, मग आत्मेनी आत्मा भासे. हे म्हणत खेवो पिसे आलेच की. शब्दांनी अविद्या नष्ट होते आणि आत्म्याला आत्मा दाखवला जातो असं म्हटलं तर तसं म्हणता क्षणीच वेडेपण गळ्यात पडते. म्हणजे वेडेपणाचं आहे असं म्हणूया. आता शब्दांनी अविद्येची निवृत्ती केली, पण मग आत्म्यालाच आत्म्याची भेट होते असं जर म्हणलं तर तेही वेडेपणाचं किंवा त्याच वेळेला जो बोलणार आहे तो वेडापिसा ठरेल. कारण अविद्या असेल तर तिला शब्दांनी नाश करता येतो, पण विचारवान मनुष्य जो आहे तो काही तिचा विचार करीत नाही. आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अविद्या सिद्धच होत नाही. मग शब्द तिचा नाश काय करणार? नाही करणार. अविद्येचा नाश तर होणारच नाही. मग हे बोलणं वेडेपण पदरी घेतल्यासारखं आहे. आता त्यांनी या वाक्याला विषय वाक्य असं म्हणलेलं आहे. विषय वाक्य म्हणजे काय की या विषय वाक्यांची पूर्तता करण्याकरता अनेक दृष्टांत दिलेले आहेत. आणि आत्ता सांगितलं तसं ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवात स्वचा अनुभव सांगितला आणि तो कळण्याकरता युक्ती सांगितलेली आहे. त्याचा जास्तीत जास्त प्रमाणांचा वापर केलेला नाही. त्यामुळं प्रमाण म्हणजे प्रमाण ग्रंथ ज्याला म्हणतात ते. तर त्यांनी एक तर शिवसूत्रांचा ग्रंथाचा आधार घेतलेला आहे, भगवद्गीतेचा आहे, आणि पुढं जे 7वं प्रकरण येणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी श्रुतीची प्रमाणं धरलेली आहेत किंवा श्रुतीचा आधार घेतलेला आहे. त्यामुळे इथे सार गोष्ट शब्दाने जर अविद्या नष्ट झाली असती तर मग आत्म्याच्या प्रकाशाने आत्मा प्रकाशित होतो असं म्हटलं तर तसं म्हटल्याबरोबर पिसेपणा अंगावर येईल याकरता युक्ती सांगतात. आणि आत्ता सांगितलेली युक्ती, सूर्यो राती पा मारील, मा आपण या उदो करील, हे कुडे न सरती बोल साच्याच्या गावी. साच म्हणजे खरं, सत्य. कारण असं आहे की सूर्य रात्रीचा नाश करील आणि आपला उदय करील, हे मिथ्या बोलसुद्धा सत्याच्या गावी खपतील का? असंही विधान होऊ शकत नाही. कारण सूर्य रात्रीचा नाश करून मग आपला उदय करील म्हणजे सूर्यानं रात्रीला मारलं आणि मग स्वतः उदयाला आला, असं हे खोटं बोलणं होईल. तर खऱ्याच्या गावात ते टिकणार नाही. म्हणजे खोटं बोलणं विचारवान माणसापुढे टिकत नाही.
आणि एखादं सांगतो "हो, मी स्वतः जाऊन आलो, मी अमकं केलं." खूप बाता मारणारे लोक असतात ना, आणि मग आपल्याला अगदी पटवून देत असतात किंवा असं एखाद्याला पटवून देत असतात. मग जो खरा मनुष्य आहे, जाणकार आहे, तो म्हणतो तुझ्यावर काही माझा विश्वास नाही, तू काही असं बोलू नकोस. तसं आता इथं म्हणत आहेत की शत्रूचा नाश करायला नाश्य असणारी वस्तू तिथे दृष्टीस पडली पाहिजे. पण रात्र तेव्हा दृष्टीला पडते का हो? सूर्य असतो तेव्हा रात्र नसते, आणि रात्र असते तेव्हा सूर्य नसतो. म्हणजे रात्रीचा त्यांनी नाश केला म्हणाल, ती रात्र दिसली तर पाहिजे ना सूर्याला, आणि सूर्याला कधी रात्र दिसणारच नाही. तर रात्रीचा नाश करून म्हणे सूर्य उदयाला आला, असं जर म्हणलं तर सूर्याला रात्र नाहीच, म्हणून रात्रीचा नाश करून तो उदयाला आला, हे बोलणं जसं व्यर्थ आहे, तसं आत्म्यानं आत्म्याला जाणलं असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे किंवा व्यर्थ आहे. अजून एक दुसरा दृष्टांत आहे, नेहमी देतात तो आपण उद्या बघूया. थोडं फक्त संस्कृत आणि हे बघू थोडक्यात. नश्यत्यविद्या शब्देन पश्चात् स्वेनात्मभासनम् इत्युच्यमाने मूढत्वम आगतम खलु वक्तरी. काजे बोले अविद्यानासे मग आत्मेने आत्माभासे, हे म्हणत खेवोपिसे आलेच की. त्यांनी इथं वेडेपणाला मूढत्व शब्द वापरलेला आहे. इत्युच्यमाने जो असा म्हणतो शब्दांनी हे अविद्या नष्ट होते आणि आत्म्याने आत्म्याला समजून घ्यावं, तर असं जे म्हणणं आहे हे इति नश्यती अविद्या शब्देनं पश्चात स्वेन आत्मभासनम, आणि नंतर स्वतः ज्ञान करून घेणं किंवा आत्म्यानं आत्म्याचं ज्ञान करून घेणं. इत्युच्यमाने असं म्हणत असताना मूढत्वम आगतम खलु वक्तरी, जो बोलणार आहे त्याच्या ठिकाणी मूढत्व किंवा वेडेपणाच प्राप्त होतो. आता सूर्य आणि रात्रीचं उदाहरण काय सांगतात बघा. रात्रिमहन्याद द्रवी पश्चात करिष्यती निजोदयम. द्रवी म्हणजे तिथं संधी आहे. पश्चात रवीही किंवा रात्रिमहन्यात रवीही पश्चात करिष्यती निजोदयम. रवीही निजोदयम पश्चात करिष्यती. रात्रीला ठार मारून सूर्य हा स्वतःचा उदय नंतर करतो. व्यलिका किमिमे शब्दा राजेरन बुध संसदी. पण ते म्हणतात की राजेरन म्हणजे हे शोभून दिसेल का. बुध संसदी म्हणजे विद्वानांच्या सभेमध्ये. व्यलिका किमिमम शब्दा, मग हे शब्दांच्या बाबतीत जे त्याला खोटेपण येते, तर तिथं त्या शब्दांना काही महत्त्व राहील का. ते शब्द काही ह्याचं ज्ञान करून देतील का. जसं सत्याच्या गावी हे खोटे बोलणारा जो किंवा असत्य बोलणारा असतो त्याचा काही पाडाव लागत नाही, त्याप्रमाणे व्यलिका किमिमे शब्दा राजेरन बुध संसदी, तर त्यांचा काही शब्दांचा पाडाव तिथं लागणार नाही किंवा शब्दांना तिथं उपयोग होणार नाही, ते खोटं बोलू शकत नाहीत. आता हे काय म्हणतात बघूया स्वरूपानंद. शब्देची की होय अविद्येचा नाश, म्हणून जीवास आत्मलाभ. ऐसे म्हणू जाता तेही वेडेपण, आत्मा सच्चित घन एक मात्र. आत्मा सच्चित घन आहे, त्यामुळं त्याला काहीही असं म्हणता येणार नाही की तोच त्याला त्याच्याच साधनानं त्याला ऐकावं, समजून घ्यावं. रात्रीचा विलय करोनिया सूर्य, पावतो उदय म्हणो ऐसे. तरी हे बोलणे मिथ्याची साचार, सूर्य निरंतर तेजो राशी. सूर्य कायम तेजाचा राशी आहे, प्रकाशाचा द्योतक आहे, आणि त्यानं रात्री सल्ला ठार मारून स्वतःचा उदय केला. आपण जसं म्हणतो एखाद्यानं एखाद्या शत्रूचा पाडाव केला आणि तो राजा झाला, तसं नाही आहे सूर्याचं, आणि तेही म्हणणं चुकीचं आहे असं म्हणतात. आता हे करूया, प्रार्थना म्हणू. आणि काल मिळाली का आरती, पाहिली का पुरुषोत्तमाची आरती सुमनताई? हां पाहिली ना. मला ती नव्हती पाहिजे, पाहिजे गोपाळ, तुम्हाला गोपाळ कृष्णाची हवी. बरं बरं.
हा ती तर ती आरती नाही पाहिजे नाही मला. ती मी दुसऱ्या एका बाईंना पाठवली, तुम्हाला पाठवून देईन आज आता. मी त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलंय, पाठवते. हो हो हां चालेल. चालेल. नाही आणि तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं अर्थ सांगतो पुस्तक, कुठलं पुस्तक आहे तुमच्याकडे? आमच्याकडे एक आमचेच प्राध्यापक होते, मुळे म्हणून सर होते, त्यांचं एक आहे. आणि दुसरे एक हा कुलकर्णी म्हणून आहेत, हा ह्याचे नगरचे कुलकर्णी नाही, नारायण रामचंद्र कुलकर्णी. तर त्या हो का? दोघांची पुस्तकं आहेत. शिवाय ते गोव्याच्या ह्याचं एक आहे, ते आता त्या हा सुमिताताई वाचतात, त्यांचं पण आहे. काल परवा मी हा हा आठवले त्यांचं पण मिळालं गडावर, तेही आणले. पुस्तकं काय मिळतात भरपूर. आठवलेंचं हो पण एक का? मिळालंय, विष्णू सहस्रनामाचं. माझ्या जवळ आहे ना, हां. तर का तर दिलीप वासुदेव आपटे दिलीप. खूप छान त्यांनी पण आर्टिकल सांगितलेलं आहे बरं, मग बरं का. तुम्ही पण सांगा तुमच्यातला असेल तो. हा दिलीप वासुदेव आपटे. बरं बरं. आपटे का? आपटे हा हा. बरं बरं. मिरजचे का ते? मिरजचे? काय? मिरज नाही, मिरजचे ते. मिरज मिरज हो हो मिरजचेच आहे. हा हा मग केव्हा आपटे एक होते, एक केव्हा आपटे होते मिरजचे, केव्हा आपटे. हो काय? पण दिलीप वासुदेव हा म्हणजे त्यांचेच हे असतील, भाऊ असतील हे. हा त्यांचे असतील हा कोणी त्यांचे ना. भाऊच असणार का. केव्हा आपटे म्हणजे वासुदेव आपटे, आणि हे के म्हणजे हो हो केशव वगैरे, पण ते त्यांचेच भाऊ असतील. मग मिरजचे चांगले आहेत सगळे ते, हा अभ्यासक आणि आहेत. हो. छान आहे, अर्थ छान सांगितलेला आहे बरं का हो ना. प्रत्येक बरं बरं बरं. शब्दांचा. हो हो आहेत आता, आहे अभ्यास करून लोकांनी खूप हे केलेलं आहे. बरं चला म्हणूया आता. प्रार्थना म्हणणार आहे कोणी? इदम उपकर्तुम मी म्हणू का? म्हणा. उपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव पाकरं आदरं वन्दे ज्ञानेश्वरम् त्रिभुवन त्रिभुवनमाता वर्गीता लोकमङ्गला श्रीकृता लोकहितं संतं संततं ध्यायेता येन ज्ञानेश्वरी विरचिता स्वप्राकृतं गीतं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताकौमुदीकल्पं नवं तदीयं वयःकथाल्पं व्रात्यमनल्पम व्रात्यमनल्पं येन भूषितं स्वस्तिमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपा प्रसाद यस्य श्रवण परमानंद नीतो यत्र कृतनिश्चन्त काव्यतत्त्वं रसायनं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं छान. ज्ञानेश्वर सर महाराज की जय. आता श्रीकृष्णाची आणि ह्याची म्हणूया आरती. येते आता सगळ्यांना ना. आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला. आरती कशी करू गोपाळा, निरांजन दीप कर्पूरवात, निरांजन दीप कर्पूरवात. तुम्हीच झाले राधाकांत, तुम्हीच झाले रुक्मिणीकांत. आरती कशी
करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला, आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच दीपक, तुम्हीच प्रकाशक, तुम्हीच दीपक, तुम्हीच प्रकाशक, तुम्हीच स्वामी, तुम्हीच सेवक, तुम्हीच सेवक. आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला, आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच ध्याता, तुम्हीच त्राता, तुम्हीच ध्याता, तुम्हीच त्राता, तुम्हीच स्वामी जगनिर्माता, तुम्हीच स्वामी जगनिर्माता. आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला, आरती कशी करू गोपाळा. आता झाले मी पण मनमती, आता झाले मी पण मनमती, आम्ही करीतो मंगल आरती, आम्ही करीतो मंगल आरती. आरती कशी करू गोपाळा, जाने व्यापियले जगताला, आरती कशी करू गोपाळा. आरती कशी गोपाळा. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा, अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव जय देव. येतो त्रयवर्षांनी हा अधिक मास, सेवाव्रत वैकल्ये करिता ती खास. लाभे उपासकांते पुण्य पदरास, पुरुषोत्तम मासाचा महिमा विशेष. जय देव जय पुरुषोत्तमा. स्नानदान पूजा जय जपतपते ध्यान, अवश्य ये मासी करी उपोषण. मौन भोजन दीप अपुपते दान, देता भक्तांवरी तोषी भगवान. जय देव जय पुरुषोत्तमा. नारायण मानुनिया ब्राह्मण पूजावा, देऊनी भोजन वस्त्रा तोची सुखवावा. तुलसी दल वाहुनिया केशव वंदावा, अधिक महात्म्य ग्रंथ प्रेमे वाचावा. जय देव जय पुरुषोत्तमा. धूपदीप लावूनी गावी ती आरती, माधव पूजा करिता लाभे संपत्ती. पापे जाती लयासी पुण्य येई हाती, गोविंद तनय घाले चरणासी मिठी. जय देव जय पुरुषोत्तमा. जय देव जय पुरुषोत्तमा. जय देव जय पुरुषोत्तमा. ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. ही सेवा पुरुषोत्तमाला, ज्ञानदेवांना, विठ्ठल पंढरीनाथाला आणि सर्व संतांना समर्पित करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला समर्पित करते आणि या ठिकाणी वाणीला अल्पविराम स्वल्पविराम देते.